वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल, सामंतांचा निशाणा. तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारांना मोडीत काढू, राऊतांचं उत्तर. अंजली दवानी यांची आज पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय, दमानी यांचं ट्विट. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला काल उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील जीबीएसच्या प्रादुर्भावावर चर्चेची शक्यता. उपमुख्यमंत्री शिंदे बैठकीला उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता. लाडका भाऊ हे पद मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापेक्षा मोठं. ठाण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं. लोकशाही जनादेशावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर फडणवीसांचं ट्विट. ठाकरे गटाच्या सुरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सुरज चव्हाण अटकेत. 17 जानेवारी 2024 पासून सुरज चव्हाण अटकेत. वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला बेड्या. आरोपी राहुल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाणार का, याकडे लक्ष.